हाय, हॅलो, नमस्कार आणि रामराम मंडळी. मी ॲडव्होकेट आई तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातील जमिनीच्या व्यवहारांमध्ये पारदर्शकता आणि वेगवानता आणण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने डिजिटल 7/12, 8 उतारा आणि फेरफार उतारे यांना कायदेशीर मान्यता देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे आता डिजिटल 7/12ला कायदेशीर संरक्षण मिळाले असून जमिनीच्या व्यवहारांशी संबंधित रखडलेली शेकडो प्रकरणे त्वरित मार्गी लागण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांना आणि सामान्य नागरिकांना घर बसल्या सेवेचा लाभ मिळावा आणि गैरप्रकार थांबवण्याच्या उद्देशाने हा निर्णय अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण हाच 7/12 उतारा कसा वाचायचा याची सविस्तर माहिती घेणार आहोत. 7/12 उतारा हा जमीन खरेदी करताना अत्यंत महत्त्वाचा दस्तऐवज असल्याने त्याचे वाचन करूनच जमिनीबाबत कोणताही निर्णय घेणे योग्य ठरते आणि त्यासाठी सर्वप्रथम प्रत्येक व्यक्तीला आणि शेतकऱ्याला 7/12चे वाचन करता आलेच पाहिजे. परंतु ही सर्व सविस्तर माहिती देताना व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मी याचे 2 भाग केलेले आहेत. आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण या 7/12 उतार्याच्या उजवीकडील जो स्तंभ किंवा रकाना आहे याबद्दलची सविस्तर माहिती घेणार आहोत आणि माझ्या येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण मध्य रकाना किंवा स्तंभ आणि डावीकडील रकाना त्याचबरोबर गाव नमुना 12 कसा वाचायचा याची माहिती घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया आजच्या महत्त्वाच्या व्हिडिओला. गाव नमुना 7/12 मधील वरचा भाग हा गाव नमुना 7 असतो, जो गाव नमुना 6 फेरफार नोंदवहीची सूची असते. यात प्रामुख्याने 3 रकाने किंवा स्तंभ असतात. एक डावीकडील रकाना, 2 मध्यम रकाना आणि 3 उजवीकडील रकाना. 7/12च्या वरील भागात प्रथम गावाचे नाव आणि 2020च्या शासन निर्णयानुसार गावाचा कोड क्रमांक, तालुक्याचे नाव आणि जिल्ह्याचे नाव नमूद असते. 7/12च्या डावीकडील रकान्यात गाव, जिल्हा, तालुकाच्या नावाखाली शेतजमिनीचा भूमापन क्रमांक किंवा सर्वे नंबर किंवा गट नंबर लिहिलेला असतो. सरकारने प्रत्येक जमिनीच्या गटाला एक नंबर दिलेला असतो, त्याला आपण भूमापन किंवा सर्वे किंवा गट नंबर असे म्हणतो. यानंतर खालच्या ओळीत त्या शेतजमिनीची भूधारणा पद्धत दाखवलेली असते. सदरची जमीन त्या व्यक्तीकडे कशी आली हे त्यावरून कळते. या भूधारणा पद्धतीचे प्रकार पुढील प्रमाणे आहेत. एक आहे ते भोगवटादार वर्ग 1. भोगवटादार वर्ग 1 ची जमीन म्हणजे त्या शेतजमिनीचा मालक हा स्वतः शेतकरी असतो. अशा शेतजमिनीची विक्री करण्यासाठी त्या शेतकऱ्यावर कोणतेही बंधन नसते किंवा कोणत्याही परवानगीची त्याला आवश्यकता नसते. अशा शेतजमिनीला बिनदुमाला किंवा खालसा जमिनी असे देखील म्हटले जाते. आणि नंबर 2 आहे तो म्हणजे भोगवटादार वर्ग 2. भोगवटादार वर्ग 2 म्हणजे सरकारने अल्पभूधारक किंवा भूमिहीनांना दिलेल्या जमिनी असतात. या अधिकाऱ्यांनी जर परवानगी दिली तरच या जमिनींचे विक्री, भाडेपट्टा, गहाण, दान आणि हस्तांतरण करता येते. सरकारने विशिष्ट शर्ती किंवा विशिष्ट कामांसाठी किंवा मुदतीसाठी किंवा भाडेपट्ट्याने दिलेली जमिनी या भूधारणा पद्धतीमध्ये येतात. सरकारने दिलेल्या अटींचा जर भंग झाला तर सरकार या जमिनी काढून घेऊ शकते. अशा शेतजमिनीला दुमाला किंवा नियंत्रित सत्ता प्रकार किंवा शर्तीची जमीन असे देखील म्हटले जाते. आणि नंबर 3 आहे शासकीय पट्टेदार. शासकीय पट्टेदार म्हणजे ज्यांना ठराविक मुदतीसाठी शासनाकडून कसण्यासाठी भाडे तत्वावर जमीन देण्यात आली आहे असे शेतकरी. आता पुढचा मुद्दा बघूया. गाव नमुना 7 वर शेतजमीन धारणा पद्धतीच्या पुढे त्याच ओळीत उजव्या बाजूला त्या शेतजमिनीला ज्या स्थानिक नावाने ओळखले जाते असे स्थानिक नाव लिहिलेले असते. उदाहरणार्थ खाचर किंवा वाळूखाच. स्थानिक नावाच्या खालच्या ओळीत डावीकडे लागवडी योग्य क्षेत्र लिहिले जाते. या लागवडी योग्य क्षेत्राचे 2 प्रकार लिहिले जातात. एक म्हणजे जिरायत क्षेत्र म्हणजे पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेले क्षेत्र आणि 2 बागायत क्षेत्र इतर सिंचन साधनांपासून म्हणजेच कालवा, कूपनलिका इत्यादीपासून पाणी मिळणारे क्षेत्र. जिरायत व बागायत क्षेत्र स्वतंत्रपणे लिहून त्याखाली त्या दोघांचे एकूण क्षेत्र लिहिलेले असते. नवीन 2020च्या शासन निर्णयानुसार शेती क्षेत्रासाठी हेक्टर आर चौरस मीटर हे एकक वापरण्यात येणार असून बिनशेती क्षेत्रासाठी आर चौरस मीटर हे एकक वापरण्यात येणार आहे. जिरायत आणि बागायत क्षेत्राच्या खालच्या रकान्यात पोटखराब क्षेत्र असे लिहिलेले असते. पोटखराब क्षेत्र म्हणजे ज्या क्षेत्रात लागवड करता येणे शक्य नाही असे लागवडी योग्य नसलेले क्षेत्र. या पोटखराब क्षेत्राचे 2 भाग पडतात, वर्ग अ आणि वर्ग ब. वर्ग अ पोटखराब क्षेत्र म्हणजे खडकाळ क्षेत्र, नाले, खंदक, खाणी इत्यादीने व्याप्त असलेले क्षेत्र. वर्ग अ अंतर्गत येणाऱ्या क्षेत्रावर महसुलाची आकारणी करण्यात आलेली नसते. आणि पोटखराब वर्ग अ प्रकाराखालील येणारी जमीन ही शेतकऱ्याला कोणत्याही लागवडीखाली आणता येते.
तथापि अशी जमीन आकारणीस पात्र असणार नाही. पोटखराब वर्ग अ प्रकाराखाली येणाऱ्या जमिनीची आकारणी करायची असेल तर तेव्हा याबाबतचा प्रस्ताव तहसीलदारांमार्फत माननीय जमाबंदी आयुक्त यांना सादर करून आदेश घ्यावा लागतो. अशा आदेशानंतरच पोटखराब वर्ग अ प्रकारामधील येणाऱ्या जमिनीची आकारणी करता येते. आता पोटखराब वर्ग अ प्रकाराखाली येणाऱ्या जमिनीत जर काही पिके घेतली असतील तर पीक पाहणीच्या वेळेस अशा पिकांची नोंद घेता येते. पोटखराब वर्ग ब म्हणजे सार्वजनिक प्रयोजनार्थ म्हणजेच रस्ता, पदपथ किंवा जलप्रवाह, कालवे, तलाव किंवा घरगुती प्रयोजनासाठी वापरण्यात येणारे तलाव किंवा ओढा यांनी व्यापलेली किंवा कोणत्याही जाती जमाती मार्फत दहनभूमी किंवा दफनभूमी म्हणून वापरात असणारी किंवा पाण्याची टाकी, रहिवासी वापर अशा काही विशिष्ट प्रयोजनार्थ राखून ठेवलेली आणि त्यामुळे लागवडीसाठी उपलब्ध नसलेले क्षेत्र असते. पोटखराब वर्ग ब क्षेत्रावर कोणत्याही प्रकारची आकारणी करण्यात येत नाही. पोटखराब वर्ग अ आणि पोटखराब वर्ग ब याची क्षेत्र पडताळणी जिल्हा भूमापन कार्यालयातील माहितीशी तसेच उपलब्ध अभिलेखातील लागवडी योग्य नसलेल्या क्षेत्राशी करावी. पोटखराब वर्ग अ आणि ब चे क्षेत्र स्वतंत्रपणे लिहून त्याखाली एकूण पोटखराब क्षेत्र या सातबारा उतार्यावर लिहिलेले असते. एकूण पोटखराब क्षेत्राखालील रकान्यात त्या शेतजमिनीसाठी आकारण्यात येणाऱ्या महसुलाची रक्कम लिहिली जाते. ही रक्कम रुपये किंवा पैसे या स्वरूपात लिहिली जाते व त्याप्रमाणे खातेदाराकडून जमीन महसूल स्वरूपात तलाठी यांच्या मार्फत वसूल केली जाते. नवीन 2020च्या शासन निर्णयानुसार लागवडी योग्य क्षेत्र आणि पोटखराब क्षेत्र स्वतंत्ररित्या दर्शवून त्यांची एकूण बेरीज करून एकूण क्षेत्र नमूद करण्यात येणार आहे. या जमीन महसूल संदर्भात महत्त्वाच्या काही कायदेशीर तरतुदी आता आपण बघूया. एक म्हणजे सर्व जमिनी करासाठी पात्र आहेत. नंबर 2, जमिनींचा कर त्यांच्या वापरानुसार निश्चित होतो. नंबर 3, करातून अंशतः सूट असलेल्या जमिनींचे कर जिल्हाधिकारी निर्धारित करतात. नंबर 4, महसूल अधिकारी किंवा कर्मचारी यांनी जमीन महसूल केल्यानंतर त्याची पावती देणे बंधनकारक आहे. नंबर 5, गावची पैसेवारी 50 पैसेपेक्षा कमी असते तेथील जिरायत शेत जमिनीवरील शेतसारा माफ असतो परंतु स्थानिक उपकर भरावा लागतो. नंबर 6, ज्या खातेदारांचे संपूर्ण राज्यातील एकूण जिरायत कोरडवाहू जमीन धारणा क्षेत्र 3 हेक्टरपेक्षा जास्त नाही आणि त्यांच्या कोणत्याही जमिनीचा कोणताही भाग कोणत्याही प्रकारे सिंचनाखाली येत नाही अशा खातेदारांना जमीन महसूल आकारणी वसुलीत सूट आहे परंतु जिल्हा परिषद व ग्रामपंचायत हे स्थानिक उपकर माफ नाहीत. नंबर 7, ज्या खातेदारांचे संपूर्ण राज्यातील एकूण शेतजमीन धारणेवर वार्षिक जमीन महसूल आकारणी 5 रुपयांपर्यंत आहे अशा खातेदारांना जमीन महसूल तसेच जिल्हा परिषद व ग्रामपंचायत या स्थानिक उपकर वसुलीत सूट आहे. नंबर 8, ज्या खातेदारांचे संपूर्ण राज्यातील एकूण शेतजमीन धारणेवर वार्षिक जमीन महसूल आकारणी 5 ते 10 रुपये दरम्यान आहे तसेच त्यांच्या कोणत्याही जमिनीचा कोणताही भाग कोणत्याही प्रकारे सिंचनाखाली येत नाही अशा खातेदारांना जमीन महसूल आकारणी वसुलीत सूट आहे परंतु जिल्हा परिषद व ग्रामपंचायत हे स्थानिक उपकर माफ नाही. शेतजमिनीसाठी आकारण्यात येणाऱ्या महसुलाच्या रकमेखाली जुडी किंवा विशेष आकारणी या प्रकारच्या रकमेचा उल्लेख असतो. जुडी म्हणजे इनामदाराकडून देण्याजोगे कोणतेही मूल्य जे सरकार जमा केले जाते. याखाली खातेदाराकडून वसूल करण्याची एकूण रक्कम नमूद केली जाते. नवीन 2020च्या शासन निर्णयानुसार गाव नमुना 7 मधील सर्व जुने फेरफार क्रमांक आता नवीन नमुन्यात सर्वात शेवटी जुने फेरफार क्रमांक या नवीन रकान्यात एकत्रितरित्या दाखवले जातील. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याबरोबर हाईप देखील करायला विसरू नका. भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.